नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. तर आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये. तर मी आज इथे तुमच्यासाठी घेऊन आले दिवाळीचा ब्लॉग. तर दिवाळीच्या ब्लॉगसाठी तुम्ही बघू शकता इथे मी साडी जी आहे माझ्या मुलीनं सगळे कपडे जे आहेत तर साडीमध्ये मी तिला बांधून ठेवायला लावलेले आहे. दिवाळीचं किचन आता आवरून घ्यायचं आहे. किचन आवरायचं म्हटल्यानंतर काय होतं की सगळ्यात अगोदर किचनमध्ये पण माझे कपडे टांगलेले असतात इकडे तिकडे. हे हँगर आहे जे मी ऑनलाईन शॉपिंग करते, मी तिथून ऑर्डर केलं आहे. तर या हँगरमध्ये साधारण 60-70 ब्लाऊज बसतात. म्हणजे माझे सगळे जे ब्लाऊज आहे तर ह्या 2 हँगरमध्ये पूर्ण बसलेले आहेत. तर मी इथे काहीच टांगून ठेवलेले आहेत. बाकीचे जे आहेत तर एका मी बॅगमध्ये बंद करून ठेवलेले आहेत. अशी चेन वगैरे लावून घेतलेली आहे आणि आता मी काय करणार आहे, सगळे हँगरला टांगून कपाटामध्ये टांगून देणार आहे. कारण काय होतं की जेव्हा जेव्हा मी त्या बॅगमध्ये ब्लाऊज ठेवलेले आहेत तर चेनची पिशवी आहे आपली कापडाची, तर त्याच्यामध्ये मी ब्लाऊज ठेवलेले आहेत आणि मग आता त्याचा खूप उबट असा वास येतो. त्याच्यामध्ये मी कापूर घालून ठेवते किंवा जे डांबर गोळ्या आहेत ते आपण ठेवत असते. पण डांबर गोळ्यांचा जो वास आहे तो तर मला बिलकुल आवडत नाही आहे. डांबर गोळ्याच्या वासाने तर मला अजून मळमळ होते. शक्यतो मी अगरबत्त्या पण घालून ठेवते. अगरबत्त्या घातल्यानंतर काय होतं, वास एकदम छान येतो ब्लाऊजचा, साड्यांचा. तर अशा पद्धतीने अंशचं इथे त्रास द्यायचं काम चालू आहे. अंश मुद्दाम इथे कॅमेऱ्याच्या पुढे येत असतो आणि इथे त्रास देत असतो. तुम्ही बघू शकता अंशला. तर आता मला जे आहेत एवढं रूम आवरायला काढल्यानंतर मला साधारण 10-10:30 मी आता गवताला गेलेले होते. तर गाईसाठी इथे गवत आणायचं होतं आणि मावशी ज्या आहेत गवतावाल्या त्या पण इथे 2-3 दिवस त्यांचं पण आईचं वर्षश्राद्ध असल्यामुळे त्या पण इथे नव्हत्या. माझ्याबरोबर ज्या मावशी येतात अर्धा तास माझ्याबरोबर काम करत असतात तर त्या आता नव्हत्या 2-4 दिवस. तर घर आवरायचं म्हटल्यानंतर मला पहिलं त्या गाईला खाण्यापिण्याची सोय करायची होती. कारण माझ्याकडे गायांना खाण्यासाठी पुरेसं असं जे आहे तर चारा नाही आहे. मग मला वावरातून जे आहे माझा पेरूचा बाग आहे त्याच्यातूनच मी इथे गवत आणते आणि गाईला इथे चारा पाणी करत असते. तर चला, माझी मंदाकिनी ही आमची पहिली चॉईस आहे आणि मंदाकिनीसाठी सगळं काही. आता जी पार्वती आहे ती पण एक्स्ट्रा ॲड झालेली आहे. पार्वतीची खरी मला खूप जास्त भीती वाटते, कारण आता पार्वतीला थोडी शिंगे जे आहेत निघायला लागलेले आहेत आणि त्याचीच भीती वाटते. तर चला, ही आता घरीच आहेत आज. आता ही घरी आहे तर काय काम करत आहे, आर्यन आहे त्यांच्याबरोबर. आर्यन त्यांची इथं मदत करत आहे. थोडंफार हाताखाली काही द्यायचं असलं तर आर्यन इथं थांबलेला आहे. तर आमची पहिली जुनी पोल्ट्री तुम्ही बघू शकता कशी आता उस्तरून टाकलेली आहे. आणि आता इथे आमचा मोर घासाचा जो प्लॅन आहे तो आमचा इथे येणार होता. मग आम्ही काय केलेलं आहे, याची जाळी काढून आमच्या शेडला गेट बनवायचं होतं. मग जास्त पैसे लागतील, आपलं स्वतःच मटेरियल विकत आणायचं. मग हे आम्हाला काढायचंच होतं, कारण याची हाईट खूप कमी होती आणि मला याच्यामध्ये आतमध्ये जायला खूप जास्त त्रास व्हायचा. प्लस कमऱ्याने वाकून जास्त वेळ थांबायचं म्हणजे मला मी करायचे, पण हे तर बिलकुल आतमध्ये जात नव्हते, कारण यांना तर बिलकुल जमत नव्हतं. हाईट खूप कमी होती. त्यावेळी जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही पोल्ट्री केली त्यावेळेस आमचं जर पोल्ट्री करताना चुकलं होतं आणि आम्ही जे आहे तर ही पोल्ट्री आम्ही कमी हाईटची बनवली होती. तरी पण आम्ही याच्यामध्ये एक लॉट ठेवला होता. तर आता आम्हाला जे आहेत रोडच्या कडेने एकदम स्वच्छ ठेवायचं आहे आणि इथे मोरघासाच्या बॅगा वापरायला काहीतरी इथे आम्हाला सोय करायची आहे. तर इथं आर्यनने घेतलेला आहे त्याच्या पप्पांचा मोबाईल, तो झालेला आहे बोल आणि त्याने तो मोबाईल खेळण्यासाठी इथं घेतलेला आहे. तर आता हे वेल्डिंग करून हे कटिंगचं काम करत आहे आणि वेल्डिंग काहीतरी यांचं जे काम आहे ते चालू आहे. लोखंड आहे ते कट करत आहेत आणि त्याचा उपयोग आहे तो पुढच्या आमच्या मोठं जे गोट फार्म आहे त्याला उपयोग होणार आहे. तर आपलं गोट फार्मचं काम दिवाळीनंतर काहीतरी प्लॅन होणार आहे. आता सध्या लगेच करायचं म्हटल्यानंतर जे आहे पैशाचं जे म्हटलं तर नियोजन आहे, तर ते पैशाचं नियोजन पण कोलमडलेलंच आहे जवळजवळ. आणि दिवाळी पण आहे. दिवाळीमध्ये बरेचसे कामं जे आहेत रखडलेलीच आहेत आणि त्यामुळे जे आहेत गोट फार्म माझा आम्ही 1 महिना लेट ठेवलेला आहे. प्लस यांचं जे आहेत ॲडमिशन पण त्याच्यामध्ये झालेलं आहे. ॲडमिशनला पण पैसा एक्स्ट्रा गेलेला आहे आणि त्याचं बरंचसं जे आहे तर खूप काम जे आहे तिकडे तिकडे आमचं झालेलं आहे. तर आम्ही गोट फार्म जरासं दिवाळीपर्यंत बंद करायचं ठेवलेलं आहे आणि दिवाळीनंतर जे दिवाळीनंतर म्हणजे माझं चारा पाण्याची पण सोय होणार आहे. आता इथे गिन्नी लावलेली आहे, 5 ते 6 गुंठे गिन्नी जी आहे तर ती आम्ही लावलेली आहे. लवकरच तुम्हाला गिन्नी कुठे लावली आहे ते पण मी इथे दाखवायला घेऊन जाणार आहे. तर आधी तिची माझी बरीचशी मदत इथं केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता घरात किती पसारा झालेला आहे. तर आता ह्या टिपा त्या सगळं जे आहेत पातेले आहे सगळं खाली घ्यायचं आहे. हे सगळं जे सामान आहे ते माझ्या लग्नाचे आहेत, भांडीकुंडी, तर ते सगळे घासून घ्यायचे आहे. तिथे माझ्या साड्या आहेत आणि गादी आहे. तर बरंचसं सामान आहे. हे जी गादी आहे ती आजीबाबांची आहे तर ती त्यांना द्यायची आहे. आता
दिवाळीमध्ये सगळं सामान जे आहे पेटी आहे तिथे ती पण आजीबाबांची आहे, तर ती त्यांना द्यायची आहे. आता दिवाळीला त्यांना त्याच्यातलं सामान वगैरे लागेल, तर हे घर पण आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आज. अंश इथे करत आहे मला वेड्यावाने. तर इथे जे आहे तर अंशला मधून जे आहे तर अशा पद्धतीचं जे आहे जवळ येत असतो आणि त्याला असं वाटतं की मला खूप प्रेम करावं सगळ्यांनी. त्याला आता भूक लागलेली असेल, तो काहीतरी खायला मागत असेल असं मला वाटतं आहे. आणि इथे जे आहेत आदितीला तो अजिबात काम करून देत नाही आहे आणि अंश वेड्यावानी करायला लागलेला आहे. तो खूप आम्हाला सगळ्यांना असंच वेड्यावानी करतो. तर आता जे आहे ना कपडे वगैरे बांधून झालेले आहे, मी माझं बाहेरचं आवरून आले आहे. तर 12 वाजलेले आहे. तिथून पुढे मी आता घरातलं जे आहे आवरायला घेतलेलं आहे, कारण एकटीला मला सगळं हँडल करायचं म्हटल्यानंतर मला 11-12 वाजतात. आणि आज सुट्टी आहे, रविवारचा दिवशी आम्ही सगळं काम करायला घेतलेलं आहे. तर डब्यांमधले किराणे ते जे आहेत मी अगोदर हे काय करते की सगळे एका टोकरीमध्ये पिशव्या बांधून ठेवते आणि नंतर जे आहे त्या बरण्या घासून झाल्या की मग बरण्यांमध्ये ज्या त्या वस्तू काढून ठेवायच्या आणि पुन्हा भरून रॅकमध्ये ठेवून द्यायच्या. तर रॅक पुसून धुवून घ्यायचे आहे. हे घरच जे आहे ते पूर्ण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी हे सगळे जिन्नस काढून इथं टोकरीमध्ये ठेवणार आहे. ही टोकर जी आहे ही माझी खूप मोठी टोकर आहे. तर मोठ्या टोकरीमध्ये मी इथे तूप आहे, साधं तूप ते सुद्धा आणलेलं आहे. साधं तूप मी इथे घरात जास्त वापरत नाही आहे, किमान मला वाटतं की वर्ष झालं असेल ह्या जेमिनीच्या तुपाला. तर हे फक्त दिवाळीलाच आणलं जातं आणि हे माझं मागच्या वर्षीचं दिवाळीचं तूप आहे. मागच्या वर्षी आम्ही दिवाळीचा स्वयंपाक केलेला नव्हता घरी, किराणा आणून टाकूनही आमचा किराणा तसाच पडलेला होता. आणि आमच्या इथे आमचे जे पाहुणे होते ते कमी वयातच गेलेले होते, त्यामुळे आम्ही जो किराणा आहे तो केला नव्हता. अंशने इथे मला वैतागून सोडलेला आहे. अंशचं नेहमीचंच असतं असं, त्याला बिलकुल आवडत नाही आहे, चैन नसतो त्याला, असं शांत बसणं आवडत नाही आहे. वस्तू घेतो, नाश करतो आणि महागाच्या वस्तू माझ्या घरातल्या असतात ना तर त्याने इथे तोडून टाकलेला आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी माझा मोबाईल फोडून टाकलेला होता आणि मोबाईलच्या काच आणि एकीकडे आणि मोबाईल एकीकडे. तर मला मोबाईलला पूर्ण 2000चा खर्च करावा लागलेला आहे. अंश इतका मला वेड्यावानी करतो आता. आणि अंश तसा शहाणा पण खूप आहे आणि अंशला जे आहे तर एकदा सांगितलं अंश समजतो पण त्याला जे आहे माझं खूप जास्त वेड आहे. मला वाटतं की त्यानं थोडंसं जे आहे थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे, पण तो तसं करत नाही आहे. तो अगदी लहान मुलासारखाच आहे अजून पण. त्याला आधी तो लहान जरी असला तरी तो आणखीन लहान मुलासारखं करतो. म्हणजे सारखी एक गोष्ट जी आहे तर ती 10 वेळा मागणं असं त्याचं जे आहे हट्ट खूप आहे. तसं माझा आर्यन आणि आदितीने मला लहानपणी इतका हट्ट केलेला नव्हता. तर इथे तो तबला वाजवत आहे आणि आम्हाला इथे तबला वाजवून दाखवत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे साऊंड काढत आहे आणि त्याला खूप आवडतं. त्याला असं वाटतं की मी कुठेतरी आणि मी असं स्कूलमध्येच परफॉर्मन्स करत आहे. त्यांच्या शाळेमध्ये अशा ॲक्टिव्हिटीज देतात. त्यांची शाळा शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि मला जे आहे त्याला असं वाटलं की मला पण वाटलं की त्याला हे डबे आहे हे वाजवून द्यावे, कारण त्याला आनंद वाटतोय ना तर त्याला ज्याच्यात आनंद वाटतोय ना ते करून द्यावं. त्याचा तेवढा सेन्स वाढतोय. कारण पहिला जो माझा अंश होता ना शाळेमध्ये, पहिलीची त्याची शाळा होती, खूप मोठी शाळा होती, पण ॲक्टिव्हिटीज ह्या त्याला बिलकुल जमत नव्हत्या. तर आता बघा हा डब्बा वाजवतोय, तो डब्बा वाजवतोय, 4-5 प्रकारचे डबे एकामागे एक वाजवतोय आणि याच्यामध्ये मला जास्त आनंद वाटतोय. मी खूप खुश आहे माझ्या अंशवरती. आता आदिती जी आहे तर आदिती इथे उभी आहे आणि आदितीचं इथे काम चालू आहे. आदितीने मला खूप जास्त मदत केली आहे. आर्यननी पण इथे दिवाळीला मला मदत, आणि मुलं जे आहेत ना माझी दरवर्षी मला मदत करतात असं मी म्हणेन, कारण मागच्या वर्षी पण पोरांची खूप मदत झाली होती. आणि पेपर वगैरे झाल्यानंतर पण आहे ना दिवाळीचं जे आहे ते आवरण्यासाठी हे माझी खूप हेल्प करतात. सगळी भांडी मी बाहेर आणलेली आहे. आता भांड्यांचं सांगायचं म्हटलं तर भांड्यांचा नुसताच पसारा आहे. भांड्यांचं काय कौतुक करायचं, मला तर आता भांडी बघून कंटाळा यायला लागलेला आहे. दिवाळी म्हटली की सगळ्यात अगोदर भांडी आवरायची असत्या आणि भांडी आवरायला म्हटलं की जीव जातो. मला वाटतं की 1 वाजता मी साधारण भांडी घासायला बसली असेल तर 4पर्यंत मी जे आहेत भांडी घासत आणि घासत बसले होते आणि धुवून झालेले होते. आदितीने माझी इथे खूप मदत केलेली होती. आदिती जे आहे भांडे पुसून तिकडे वाळू घालायची आणि आदितीचं जे आहे इथे मला तेवढ्याच वेळ मदत होती. आदिती जास्त माझ्यापेक्षा एखाद्या वेळेस थकली असेल, कारण तिचं पण काम तिच्या वयामानाने भरपूर झालं होतं, पण तिचं पण म्हणणं होतं की नाही आता आपल्याला कुठे कायम करायचं, 1-2 दिवस करायचं आहे. आणि हा एक प्लस पॉईंट होता मुलांमधला पण. तर इथे भैया पावडर आहे, तर भैया पावडरनी भांडी घासली जाणार आहे. ॲल्युमिनियमचे जे डबे आहेत, जर्मलचे डबे म्हणतो आम्ही त्याला, ॲल्युमिनियमचे पण म्हणतो, आणि ते डबे आहेत किंवा कढया आहेत भाज्यांच्या, इथे मी त्या भैया पावडरनी
घासणार आहे आणि चकाचक असे भांडे इथे मी चमकवणार आहे. तर भैया पावडर ही तुम्ही पण नक्की वापरून बघा. आता सगळीकडे भैया पावडर भांड्याच्या दुकानात पण मिळायला लागलेली आहे आणि अंशला भेटलेला आहे इथे लाकडाचा पापड्या वगैरे करतो त्याचा जो आहे तर तो त्याला इथे भेटलेला आहे लाकडाचा तो. आता त्याला दांडा मी म्हणते आहेत पण त्याचं नाव काहीतरी आहे, त्याला चाटू वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर भांडे आता इथे जे आहे घासलेले आहेत, घासून आधी तिने अशा प्रकारे कोरड्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत, पालथे घातलेले आहेत. इथे जो आहे पिवळा कलरचा बारदाना मी टाकून ठेवलेला आहे आणि भांडे पहिल्यांदा जाळीमध्ये टाकले की निथळलं पाणी की मग ती लगेच कोरड्या फडक्याने पुसून सगळे भांडे कुंडे अशा पद्धतीने ती पालथे घालत आहे. आता आमचे 2 कुत्रे आहे ते भांडे चाटू नये म्हणून आम्ही काय केलेलं आहे की कुत्र्यांची जी लाळ असते ती घाण असते, मग कुत्रे ते इथून कसे लांब ठेवायचे, तर कुत्रे आम्ही मोठ्या शेडमध्ये जे आहेत एकदम कॅरेट खाली डालून दिलेले आहे. अशा पद्धतीने माझं किचन हे मी धुवून चुवून काढून स्वच्छ केलेलं आहे आणि किचन मला रात्री आवरायला 8 वाजले होते, साधारण 8 वाजले. मी किचनचा बराचसा पसारा आवरला. तोपर्यंत माझ्या आदितीने फ्रेंच फ्राईज बनवले होते आणि पोहे बनवले होते. आम्ही संध्याकाळी एवढं जेवण केलं कारण आम्ही पण थकलो होतो, एवढं सगळं स्वयंपाक बनवायचा नव्हता आणि चपात्या वगैरे केल्यानंतर जेवण पण थोडंसंच होतं, पण मग असंच काहीतरी चटकपटक मुलांना खायचं होतं ते आदितीनेच बनवलं. तोपर्यंत मी सगळी रात्री भांडी आतमध्ये आणून डबे वगैरे लावून किराणा भरून ठेवला. अशा पद्धतीने नवरात्राच्या अगोदर माझं रविवारी हे आवरून झालेलं आहे आणि यावेळेस जे आहे मी म्हटलं नवरात्राच्या अगोदर मी सगळं आवरून घेईल. नंतर मी ठरवलं की नाही किचन आणि हॉलच आवरायचा आणि हॉल पण मी नाही नंतर फक्त साफसफाई करून घेतली हॉलची. तर हा सोमवारचा व्हिडिओ आहे. रविवारीचा व्हिडिओ जो आहे तो येलो कलरच्या ड्रेसवरती आणि हा सोमवारचा. तर रविवारी मी माझा सगळा पसारा आवरून ठेवला होता. जी भांडी मोठी मोठी राहिली होती 2-4 भांडी तर ती मी सोमवारी घासली. तर हा 4 वाजताचा व्हिडिओ आहे सोमवारचा संध्याकाळचा. तर मी घासल्यानंतर पातेलं यांना तिकडे नेऊन ठेवायला सांगितलं कारण ते जड होतं, आधी तिला उचलत नव्हतं आणि मला पण उठायचा कंटाळा आलेला होता. अशा पद्धतीने एवढ्या पातेल्याची मात्र मला माझ्या मिस्टरांची खूप मोठी मदत झालेली आहे दिवाळीमध्ये. तर मी माझा आता व्हिडिओ इथे संपवते. तुमची दिवाळी आवरायची कशी गेलेली आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने दिवाळी आवरलेली आहे, अजून आमचा खूप पसारा राहिलेला आहे. हा व्हिडिओ नवरात्राच्या अगोदरचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.